ठाणे महापालिकेने केलेली 95 कोटीची मालमत्ता कर वसुली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वसुलीत 12 कोटींनी वाढ. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कर वसुलीवर भर देत 1 एप्रिलपासून करदात्यांना कराची देयके पाठवण्याबरोबरच मोबाईलवर लघुसंदेश पाठवले असून त्यास प्रतिसाद देत ठाणेकरांनी महिनाभरात 95 कोटी 32 लाख रुपयांचा कर भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या कर वसुलीत 12 कोटींनी वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. तसेच 95 कोटींपैकी 75 कोटी रुपये नागरिकांना ऑनलाईनद्वारे भरले आहेत. ठाणे महापालिकेने 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर विभागाला 850 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिना अखेर 810 कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले होते. 95% आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत 108 कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. यंदाच्या वर्षात म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात पालिकेने मालमत्ता कर विभागाला 819 कोटी 71 लाख रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागाने 1 एप्रिलपासूनच पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 एप्रिल रोजी या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके पालिकेने करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला आहे. त्याच प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी सुमारे 1570 ठाणेकर करदात्यांनी 1 कोटी 80 लाख रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला होता. तसाच प्रतिसाद ठाणेकरांनी महिनाभरात दाखविला असून त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी 95 कोटी 32 लाख रुपये जमा झाले आहेत. घोडबंदर आघाडीवर तर वागळे, दिवा, पिछाडीवर. घोडबंदर भागासाठी असलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातून सर्वाधिक 36 कोटी 1 लाख रुपयांची कर वसुली झालेली आहे. तर सर्वात वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रातून सर्वात कमी 2 कोटी 67 लाख आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातून 2 कोटी 94 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. याशिवाय उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातून 8 कोटी 24 लाख, नौपाडा कोपरी विभाग समिती क्षेत्रातून 12 कोटी 42 लाख, कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून 3 कोटी 14 लाख, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून प्रत्येकी 3 कोटी 14 लाख, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रातून 3 कोटी 35 लाख, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातून 19 कोटी 70 लाख आणि महापालिका मुख्यालय येथील केंद्रात 3 कोटी 70 लाखांचा कर जमा झाला आहे.